हॅलो मित्रांनो, तर आज संडे आहे, सगळेजण झोपलेले आहे. तर मी आज ठरवलं आहे इडली आणि डोसा बनवायचा. तर मग तुम्ही पाहू शकताय, मी उठल्यानंतर माझी पूजा झालेली आहे आणि मी रात्री इडलीचं पीठ भिजवलं होतं. तर हे वाटून मी छान एका छोट्याशा डब्यामध्ये ठेवलं होतं. तर खूप सुंदरपैकी ते फुगलेलं आहे. तर आपण ह्याला चांगल्यापैकी फेटून घेऊयात, जेणेकरून ते वरती आलेलं पीठ खाली जमा होईल आणि आपल्याला छानपैकी इडली बनवता येईल. चला तर सर्वात पहिलं आपण इडली बनवूयात. इडली पात्र घेतलेलं होतं आणि त्या इडली पात्रामध्ये तेल लावून मी तेनेही साचे भरून घेतले इडलीच्या पिठाने. मग या पिठाचं रूपांतर इडलीत करण्यासाठी आपण गॅसवरती ते 10 मिनटं शिजण्यासाठी ठेवूयात आणि त्यानंतर आपण बटाट्याची चटणी करण्यासाठी बटाट्याची तयारी करूयात. बटाटे शिजायला टाकणे अगोदर मीठ टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणे. चला तर मग तोपर्यंत चटणीची तयारी करूयात. तडक्यासाठी तेलामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून तडतड भाजून घेऊया. तडतड भाजलेली जो काही तडका आहे तो चटणीमध्ये टाकूया. चटणीची रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगेल, पण आता ही चटणीमध्ये टाकलेला तडक्यामध्ये थोडंसं मीठ, लिंबू आणि चवीनुसार साखर टाकल्याने अजून टेस्टी चटणी बनते आणि सांबारही झालेलं आहे. तर आता आपण इडली बघूया. पाहू शकताय तुम्ही इडली किती सुंदर आणि खुशखुशीत झालेली आहे. छान झालेला इडली आणि सांबारचा डब्बा मी बांधलेला आहे, कारण की आमच्या इथं येणारी कपड्यावाल्या ताईच्या बाळाला काल खूप डोक्याला लागलं होतं. त्यामुळे मी त्याच्यासाठी फक्त इडली आणि सांबार देते, कारण की डोसा झालेला नव्हता. हा डब्बा मी तिच्यासाठी काढून ठेवलेला आहे बाजूला. आता बघूयात आपण बटाट्याची चटणी. तर इथे बटाटे शिजलेले आहेत आणि बटाट्यासाठी लागणारी सामग्रीही तयार झालेली आहे. तर बटाट्याची चटणी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकूयात. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरा, लसूण, मिरची आणि कांदा टाकून परतून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ टाकून एकत्र चांगले शिजवून घेऊयात आणि मग नंतर बटाटा टाकून ते सर्व एकजीव करून घेऊयात. त्यानंतर एकजीव केल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकून 5 मिनटं आपण झाकून ठेवूयात. झाकून ठेवल्यानंतर मस्त एकजीव तयार झालेली चटणी आपण बाजूला काढूयात आणि डोशाची तयारी करूयात. तर हे पीठ खूप वरती आलेलं होतं. मग तवा ठेवला मी गॅसवरती आणि तवा गरम करून घेतला. तव्यावरती मी डोशाचं 2 चमचे पीठ टाकून छानसा असा डोसा बनवून घेतलेला आहे. तर खूप स्ट्रगलफुल माझी रेसिपी चालू होती. एका हातामध्ये कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने माझी रेसिपी चालू होता. तर हा डोसा झाला होता माझा. खूप छान आणि सुंदर डोसा बनला, पण तो फोल्ड होत नव्हता, कारण की मध्ये थोडासा कडक झाला होता. तर हा डोसा झाल्यानंतर आपण उत्तप्पा करूयात. परत मी 2 चमच्याने हे बनवलेलं पिठाने मी आता उत्तप्पा बनवत आहे. उत्तप्प्यासाठी कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर मी कापून ठेवली होती. तर मी कांदा यावरती टाकून थोडीशी वरतून टमॅटो, लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून खूप असा सुंदरसा इझी उत्तप्पा बनवला. आणि उत्तप्पा बनवण्यासाठी मला फक्त जास्त 5 ते 6 मिनटं लागले होते आणि हा इझी उत्तप्पा तयार झाला. बाळ उठलं, मला समजलं. मग मी आमच्या बाळाला इडली घेऊन गेले. इडली बघून तिने खूप असं वक्ट तोंड केलं, पण नंतर मी तिला त्या इडलीचे तुकडे करून दिले. इडलीचा तुकडा खाल्ल्यानंतर तिला खूप छान वाटला. ती अशी छान 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 अशी बोलली. आणि मग नंतर मी प्लेट रेडी करण्यासाठी गेले. प्लेटमध्ये बघा, आता तुम्ही पाहू शकता, हा माझा उत्तप्पा, खाली आहे डोसा आणि बाजूला इडली, चटणी, सांबार आणि बटाट्याची चटणी. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.